आपण एक 25 वर्षापासून या रथाचे काम करत असतो. आधी वडील 20 वर्षापासून करतात. आता 6-7 वर्षापासून मी पण करतोय हे काम आणि हा आमचा वडिलांपासून चालत आलेला व्यवसाय आहे. तरी आपल्याकडून गेवराई, परभणी, बीड, आष्टी वगैरे सगळे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून साताऱ्यापर्यंत सुद्धा आपण रथ दिलेले आहेत. आणि कमीत कमी आपण हा रथ एक 2.5 लाखापर्यंत देत असतो. त्याच्यात आम्हाला एक 20% असं आम्हाला प्रॉफिट राहत असतो. दरवर्षी आषाढी एकादशीपर्यंत आम्ही कमीत कमी 20 ते 25 रथ तयार करून देत असतो. जानेवारी महिन्यापासून काम चालू केलं, की आषाढी एकादशी येईपर्यंत आम्ही 15-16 रथ दरवर्षी बनवत असतो. आता हे गावोगावी अशा दिंड्या प्रत्येक गावोगावी दिंड्या निघत असतात. त्यामुळे मग सगळे गावोगावी ते एक-एक रथ प्रत्येक ठिकाणी जात असतो. संस्थान म्हणा, समजा एखादी संस्था असेल किंवा गावकऱ्यांनी मिळून वर्गणी करून हे सर्व काम करण्यात येत असते. आणि यात आपण एकदम त्यांना जसं हवंय तसं पण काम करून देत असतो आपण. आता ह्या वर्षी आम्हाला आषाढी एकादशीसाठी 14 रथांची ऑर्डर आलेली आहे. तरी बऱ्यापैकी आपण त्याच्यातले 7-8 रथ दिलेले आहेत. आणखीन 7-8 रथांचे काम आपले चालू आहेत. आणि काही रथ जर असले तर समजा किरकोळ काहीतरी तर त्यांच्या तांत्रिक अडचणी असतात. त्याच्यासाठी पण दुरुस्तीसाठी येत असतात आपल्याकडे.